अधिक महिना सुरू होतोय आणि या अधिक महिन्यात लावलेली वेणी माधव वात ही पुढील 3 वर्षापर्यंत तुमच्या घरात चमत्कार घडवू शकते. ऐकून विश्वास बसत नाहीये ना? चला या संबंधित संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया. अधिक मास 2026 ला सुरू होताच अनेक घरांमध्ये पूजा, जप, दान आणि दीपदानाला विशेष महत्त्व दिलं जातं. पण तुम्ही कधी वेणी माधव वातीबद्दल ऐकलंय का? या वातीची ज्योत सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे. घरातील देवघरात, मंदिरात किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी दिवा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली हे सर्वांना माहिती आहे. विशेषतः कार्तिक महिना असेल, अधिक महिना असेल, नवरात्र, दिवाळी किंवा इतर धार्मिक उत्सवांमध्ये विविध प्रकारच्या वाती वापरून दिवे प्रज्वलित केले जातात. प्रत्येक वातीचं स्वतःचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असतं. यामध्येच वेणी माधव वात ही सर्वात प्रभावशाली आणि विशेष मानली जाते. असं मानलं जातं की अधिक मासात भक्तिभावानं लावलेली ही एक विशेष वात घरात सुख समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचं आगमन घडवून आणू शकते. विशेष म्हणजे 33 वातींच्या या दिव्यामागे एक मोठं धार्मिक आणि आध्यात्मिक रहस्य दडलंय. धार्मिक मान्यतेनुसार प्रयागराजच्या पवित्र त्रिवेणी संगमावर भगवान वेणी माधव यांचं माता लक्ष्मीसह वास्तव्य असतं. म्हणूनच वेणी माधव वात लावणं म्हणजे आपल्या घरात त्या पवित्र संगमाचं पुण्य आणि ईश्वरी आशीर्वाद आमंत्रित करण्यासारखं मानलं जातं. काही भक्तांचा असा विश्वास आहे की अधिक महिन्यात लावलेली एकच वेणी माधव वात ही पुढील अनेक वर्ष शुभ परिणाम देऊ शकते. विशेषतः अधिक मासात, कार्तिक महिन्यात किंवा एकादशीमध्ये दीपदानाला विशेष महत्त्व असतं. कारण दीपदान या दिवशी केल्यानं अनेक पटींनी पुण्य प्राप्त होतं, असं धार्मिक ग्रंथांमध्येही सांगितलंय. त्यामुळे अनेक भक्त या काळात वेणी माधव वात प्रज्वलित करतात. आता प्रश्न असा पडतो की वेणी माधव वात नेमकी असते तरी कशी? तर अनेक बारीक वाती एकत्र गुंफून ही विशेष वात तयार केली जाते. काही ठिकाणी 11, 21 किंवा 33 वातींचा समूह करून मोठी वात बनवली जाते. धार्मिक मान्यतेनुसार 33 वाती या 33 कोटी देवतांचं प्रतीक मानले जातात. त्यामुळे ही वात अत्यंत शुभ समजली जाते. असं मानलं जातं की ही वात लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता, आनंद आणि समृद्धी टिकून राहण्यास मदत मिळते. आर्थिक अडचणी कमी होतात, कुटुंबात प्रेम वाढतं आणि मानसिक शांतताही मिळते. विशेषतः तुपाच्या दिव्यात ही वात लावल्याने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते असंही मानलं जातं. याशिवाय वेणी माधव वात ही आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक मानली जाते. दिव्याची तेजस्वी ज्योत ही मनाला स्थैर्य देते आणि भक्तिभाव वाढवते. त्यामुळे अनेक लोक सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर ही वात लावून प्रार्थना करतात. आता वेणी माधव वात ही साधी सरळ वात नाही, ती विशिष्ट पद्धतीने तयार केली जाते. अनेक सूक्ष्म धागे किंवा वाती एकत्र गुंफून तिची वेणीसारखी रचना केली जाते. म्हणूनच तिला वेणी माधव वात असं नाव मिळालं. ही वात आकाराने मोठी आणि आकर्षक असते. धार्मिक मान्यतेनुसार या वातीमध्ये अत्यंत शक्तिशाली सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे देवपूजेत या वातीचा वापर केल्यास वातावरण अधिक पवित्र आणि सात्विक बनतं. हिंदू धर्मशास्त्रानुसार दिवा लावणं म्हणजे अंधार दूर करून ज्ञान, श्रद्धा आणि ईश्वरी कृपा प्राप्त करण्याचा मार्गच आहे. वेणी माधव वात प्रज्वलित केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होतेच आणि सुखसमृद्धीही वाढतेच. पण अधिक महिन्यात, विशेषतः लक्ष्मीपूजनात, विष्णुपूजनात किंवा कार्तिक महिन्यात या वातीचा उपयोग अधिक शुभ मानला जातो. काही ठिकाणी या वातीला अखंड सौभाग्य आणि धनप्राप्तीचं प्रतीक सुद्धा म्हटलं जातं. वेणी माधव वातीचं सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची बनावट. ही वात 33 सुट्या फुलवाती एकत्र गुंफून तयार केली जाते, तेव्हा त्या एका प्रचंड ऊर्जेचं प्रतीक बनतात. वेणी माधव हे नावच अतिशय अर्थपूर्ण आहे. ही वात म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या एकत्रित शक्तीचं रूप मानली जाते. ज्याप्रमाणे या 3 देवता सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय करतात, त्याचप्रमाणे ही वात प्रज्वलित केल्यानं घरातील नकारात्मकतेचा नाश होऊन सात्विक ऊर्जेची निर्मिती होते असं म्हणतात. वेणी माधव वातीचा संबंध थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज क्षेत्राशी संबंधित आहे. आधी सांगितल्याप्रमाणे प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. असं मानलं जातं की या संगमावर भगवान वेणी माधव यांचे माता लक्ष्मीसह कायम वास्तव्य असते. प्रयागराजमध्ये क्षेत्रपाल म्हणूनही भगवान वेणी माधव यांना पूजलं जातं. ही वात लावणं म्हणजे आपल्या घराच्या देव्हाऱ्यात प्रयागराजच्या त्या पवित्र त्रिवेणी संगमाची पुण्याई आणि आशीर्वाद मिळवण्यासारखं मानलं जातं. अधिक मासात आपण एकदा तरी ही वात नक्की लावून बघा आणि हे चमत्कारिक अनुभव सुद्धा घ्या.
आता वेणी माधव वाद लावण्याचे महत्त्व आणि फायदे काय, तर या वादीत देवी लक्ष्मीसह वेणी माधवाचं वास्तव्य असल्यानं ही वाद प्रज्वलित केल्यानं घरात सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मी स्थिर नांदते. त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानं जी पुण्याई मिळते तीच पुण्याई मनोभावे वेणी माधव वाद लावल्यानं मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. विशेषतः कार्तिक महिन्यात किंवा अधिक महिन्यात ही वाद लावल्याने 3 पटींनी अधिक पुण्य मिळतं. त्रिमूर्तीच्या आशीर्वादानं घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ताळमेळ वाढतो असंही सांगितलं जातं. तर वेणी माधव वाद ही आध्यात्मिक साधनेचाही एक भाग मानली जाते. दिव्याची ज्योत आत्मज्ञान, श्रद्धा आणि ईश्वराशी जोडणारा मार्ग दर्शवते. नियमितपणे भक्तिभावाने ही वाद लावल्यास मन अधिक एकाग्र होईल आणि अध्यात्माकडेही तुमचा कल वाढेल. घरातील भांडणं, तणाव, अशांतता कमी होईल, तर कुटुंबात प्रेम, आपुलकी आणि सौहार्द सुद्धा टिकून राहण्यास मदत मिळेल. आता ही वेणी माधव वाद कशी प्रज्वलित करावी, तर त्यासाठी तुम्ही स्वच्छ कापसाचा वापर करावा आणि ती भक्तिभावानं गुंफावी. ही वात आकाराने मोठी असल्यामुळे ती व्यवस्थित पेटण्यासाठी सुद्धा तुपात किंवा तिळाच्या तेलामध्ये काही वेळ भिजवत ठेवावी. धार्मिक मान्यतेनुसार गाईच्या तुपाचा दिवा अधिक सात्विक मानला जातो. तूप उपलब्ध नसेल तर तिळाच्या तेलाचाही वापर करता येतो. वात पूर्णपणे भिजल्यावर ती दिव्यात ठेवावी, त्यामुळे ज्योत शांत आणि अखंड टिकून राहते. वेणी माधव वात ही साधारणतः छोट्या दिव्यात न लावता मोठ्या निरांजनात किंवा मोठ्या मातीच्या दिव्यामध्ये प्रज्वलित करावी, कारण तिची ज्योत मोठी आणि तेजस्वी असते. विशेषतः देवासमोर आपण हा दिवा प्रज्वलित करावा आणि मन शांत ठेवून प्रार्थना करावी. यासाठी दिवा नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणीच लावावा. दिवा लावताना देवाचं नामस्मरण किंवा मंत्र म्हणावेत. वात पूर्ण विझण्याआधी तूप किंवा तेल संपणार नाही याची काळजी घ्यावी. दिवा लावल्यानंतर घरात शांत आणि सात्विक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपण हा दिवा अधिक महिन्यामध्ये कधीही लावू शकता. 24 तासाचा हा अखंड दीप सुद्धा आपण अधिक महिन्यात प्रज्वलित करू शकता. पूर्वी घरातील ज्येष्ठ महिला स्वतः वेणी माधव वात तयार करत होत्या. आजही अनेक ठिकाणी ही परंपरा जपली जाते. सध्या पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये सुद्धा तयार वाती सहज उपलब्ध असतात. तसेच सोशल मीडियावर आणि यूट्यूबवरही या वाती कशा तयार करायच्या याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध असतील. त्यामुळे इच्छुक व्यक्ती घरी सुद्धा या वाती तयार करू शकतात. वेणी माधव वात लावताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्तिभाव असावा. मात्र कोणतीही पूजा किंवा धार्मिक कृती करताना श्रद्धा, स्वच्छता आणि सकारात्मक भावना सर्वात महत्त्वाची असते. वेणी माधव वात ही केवळ परंपराच नाही, तर भक्ती आणि विश्वासाचं प्रतीक आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा याआधी कधी वेणी माधव वात लावली होती का? आणि अधिक मासात तुम्ही कशा प्रकारे कोणती पूजा करता, कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.